पाहायचा किशोर गोलंदाजी एरमध्ये सज्ज करत असताना पहिला चेंडू किशोर करतील ते विनायक यांना हो काहीसा शॉर्टविक प्रकारचा चेंडू होता. हुक केल्या स्पेअरलेगच्या दिशेने एकदम नक्कीच भेटेल तिकडे विनायक यांना धाव संख्या पुढे सरते. धाव संख्या होते ते म्हणजे 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. लॉस ऑफ 4 विकेट. पाहिजे दुसरा चेंडू किशोर करतील ते विनायक यांना खूप सुरेख प्रकारचा चेंडू लेग ब्रेक प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. एक चांगला फटकार आपल्याला पाहायला भेटला. लागेल आणि अर्थात काहीशे दॉट चेंडू टाकावे लागतील या सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर. पुन्हा एकदा किशोर गोलंदाजी करतील ते विनायक यांना पुढे टाकलेला चेंडू चेंडू जातोय लांब लांब आणि तिकडे एक सुंदर झेल आपल्याला पाहायला भेटते शेरॉन यांच्या माध्यमातून. ओहो थोडीशी मिसफिल्ड होत आहे तिकडे शेरॉन यांच्याकडून आणि तिकडे त्यांना षटकार एक थर्ड अंपायर आपल्या तिकडे आहेत. तिकडे काहीशे बॉल्स आहेत त्यांना आपलं षटकार घोषित केलंय. एक चांगला झेल पकडला होता पण त्यांचा पाय वाटतं लाईनच्या पलीकडे गेला लाईनला टच झाला. तसंच त्यांना तो मागे असलेल्या सगळ्या खेळाडूंनी ते सांगितलंय तो सिक्स षटकार आहे. तो चांगला फटकार आपल्याला पाहायला भेटला या टुर्नामेंट मधील हा पहिला षटकार लागवला जातोय तो म्हणजे विनायक स्वतः करणारा दिल्ली कॅपिटल यांच्या माध्यमातून आलेला पहिला षटकार. पहिला षटकार खूप लांब मारलेला चेंडू होता. एक चांगला झेलचा प्रयत्न होता परंतु काहीच मिसफिल्ड होते तिकडे शेरॉन यांच्या माध्यमातून आणि तिथे संघाकरिता कुठल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते विनायक यांच्या माध्यमातून. हो 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 आता मात्र एक सुंदर फटकार मागील दिशेने मारलेला फटकार होता हा. मागच्या दिशेने मारलेला फटकार एक धाव नक्कीच भेटेल विनायक यांना. स्कोअर्स इक्वल झालेत आता मात्र फक्त एक धाव्यांची गरज आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकामधील 2 चेंडू बाकी आहेत. त्याच्या पिशर पुन्हा एकदा गोलंदाजी करते ते विनायकांना रिव्हर्स चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. ट्रिपल अचित होत आहेत गणेश. चांगला चेंडू हाताळला गेला किशोर यांच्या माध्यमातून. तो जर षटकार गेला नसता तर आतापर्यंत ही मॅच चांगलीच फाईट आपल्याला बघायला भेटली असती. एक चांगला किशोर यांच्या माध्यमातून आता मात्र बॅटिंग वरती आपल्याला पाहायला भेटत अक्षय साठे गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतात किशोर बोरे अजूनही जिंकण्याकरता एक